नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझ्यासोबत आता आहेत महेश कोठारे सर आणि आदिनाथ दोघांचं खूप खूप स्वागत. आय थिंक पहिल्यांदाच मी तुमच्या दोघांचा एकत्र इंटरव्ह्यू करतोय. महेश सरांचा तुमचा वेगवेगळ्या निमित्ताने केलाय, पण आज मी खरंच नशीबवान आहे की दोघांचा एकत्र इंटरव्ह्यू करतोय. निमित्त तसंच आहे, नशीबवान. नवीन मालिका सुरू होते आणि आदिनाथ तू बऱ्याच वर्षाने स्मॉल स्क्रीनवर कमबॅक करतोय. का वाटली ही मालिका करायला? योगायोग जुळून आला. चांगली स्क्रिप्ट होती, चांगलं कॅरेक्टर होतं. स्टार बरोबर गेले 2-3 वर्ष आमचं बोलणं चालू होतं सतीश सरांबरोबर की काहीतरी करूया आणि शेवटी एक योग जुळून आला. असं फार काही खूप प्लॅनिंग नव्हतं केलं ह्याचं बट आय थिंक चांगल्या कलाकृतीचा भाग व्हायला मला आवडतं. आणि ते माध्यम कुठलंही असो, टेलिव्हिजन असो, फिल्म असो, वेब सिरीज असो, थिएटर असो, काही असो, आय थिंक ती एक भूक असते एक कलाकार म्हणून आपल्यात. चांगलं पात्र, चांगली कलाकृती, चांगली टीम, जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी एकत्र जुळून येतात तेव्हा आपोआप आपण त्या दिशेने खेचले जातो. सर, खूप इंटरेस्टिंग प्रोमो दिसतोय आणि कोठारे विजन म्हटलं म्हणजे नेहमीच काहीतरी वेगळं प्रेक्षकांसमोर येतं. आणि जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की तुमचे विलन नेहमी प्रेक्षकांच्या पसंती सुचवतात. या मालिकेत पण अजय पुरकर आहेत, ते खूप प्रभावी दिसत आहेत त्याच्यात. त्याबद्दल नाही, मी मगाशी म्हटलंच का विलन्स ऑलवेज माझे प्रभावी ठरलेले आहेत. आणि म्हणून मी म्हटलं का तात्या विंचू असो, टकलू ऐवान असो, कवट्या महाकाळ असो, तर नागेश्वर पहा आपण डेडली विलन आहे. आणि त्याने तसंच काम पण सुंदर केले. आणि वी आर फॉर्च्युनेट का आपल्याला एवढे चांगले चांगले आर्टिस्ट एकत्र आले. आणि ऑफकोर्स आदिनाथ हा एक पॅशनेट ऍक्टर आहे ना. त्याला काम करायचं आहे बस. त्याला मी आय सी इट का तो जेव्हा कॅमेरा समोर उभा राहतो तेव्हा ही रिअली एन्जॉयज हिमसेल्फ. हो. अँड दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍक्टर्स डिरेक्टर आहे. म्हणजे तुझा डिरेक्टर मालिका जेव्हा करत होतास तेव्हा बाहेर आला का? कारण तू स्वतः ही डिरेक्टर ऍक्टर अँड ऍक्टर्स ऍक्टर्स डिरेक्टर. आदिनाथ, नेहा नाईकला तुम्ही या मालिकेच्या निमित्ताने लॉन्च करता आहात. तिचा एक सिनेमा येऊन गेला होता, तर तिने खूप प्रभावी काम केलं होतं. मालिकेत पण ती खूप गोड दिसते आहे. तर कास्टिंग कसं झालंय? कास्टिंगची प्रोसेस नेहमीच खूप आमची लांबते. कारण चांगला नट आणि देखणा नट हो. ह्या दोन्ही गोष्टी जुळून येणं, देखणेपणा हा ऍक्च्युली पर्सनॅलिटीतून येतो. त्याच्यात फीचर्स किंवा सुंदर दिसण्याची अशी काही ठराविक माप नसतात. ती पर्सनॅलिटी सुंदर असायला पाहिजे, पण त्याचबरोबर तोच एक चांगला नट किंवा नटी असली पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र जुळून येणं हे खूप दुर्मिळ असतं. आणि त्यामुळे मेन लीड्स शोधणं ही प्रोसेस नेहमीच खूप डिफिकल्ट असते. पण ती प्रोसेस एक्साइटिंग पण असते. कारण तो एक शोध जो असतो तो आपण नेहमी चांगल्या नव्या कलाकारांच्या शोधात असतोच. तर त्या निमित्ताने आम्हालाच नव्हे तर इंडस्ट्रीला पण चांगली नट लागतात. आणि सगळ्यात महत्वाचं, तुझं कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग दिसतंय. मालिकेचं कथानक पण इंटरेस्टिंग आहे. जे 2 प्रोमो आम्ही बघितले, कमाल झाले. थँक्यू. आणि एक ती म्हणतो ना, उत्सुकता ताणली जाते. असं वाटतं की एखादी फिल्म आपण छोट्या पडद्यावर बघणार आहोत की काय. तर तुझ्या कॅरेक्टर विषयी आम्हाला सविस्तर सांग. आणि नेमकं नशीबवान कोण आहे मालिकेत? फार ऍक्च्युली आता सांगण्यात गंमत नाही. मला वाटतं ते प्रेक्षकांना बघू दे. 15 सप्टेंबर 9 वाजता स्टार प्रवाहावर सोमवार ते शुक्रवार नशीबवानी मालिका सुरू होणार आहे. माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे रुद्र प्रताप घोरपडे, ज्याचा बाप असतो नागेश्वर घोरपडे, अजय पुरकर. माझी आत्या म्हणजे सोनाली खरे, आणि हिरोईन आमची नेहा नाईक, गिरिजा. तर एक सुंदर टीम जमून आली आहे, सुंदर कास्ट एकत्र आली आहे, सुंदर कलाकार एकत्र आले आहेत. आणि कथानक तुम्हाला प्रोमो मधून ट्रेलर मधून तुम्हाला दिसलंय त्यात तुम्हाला एक अंदाजा आला असेल की गोष्ट काय आहे. तर ती उत्सुकता मला वाटतं तशीच ठेवणं प्रेक्षकांची 15 तारखेपर्यंत हे जास्त मला गमतीशीर वाटतंय. सर, म्हणजे प्राऊड मोमेंट तुमच्यासाठी असेल, कारण आता आदिनाथ कोठारे विजन पूर्णपणे सांभाळतोय. निर्मिती, दिग्दर्शन, पाणीला भरघोस अवॉर्ड मिळाले, वेगवेगळे प्रयोग करतो आहे. म्हणजे त्याचा स्क्रिप्टचा सेन्स खूप चांगला आहे. त्या पाणीच्या निमित्ताने दिसलंय. एक वडील म्हणून प्राऊड. अतिशय प्राऊड आहे मी, कमालीचा प्राऊड आहे. म्हणजे आता मला थोडंसं असं हलकं वाटायला लागलंय
कारण आता मी ऍक्च्युअली एन्जॉय करू शकतो, मी जरा फिरू शकतो सगळ्या ह्याच्यावरती सोडून, आणि ही कॅन हँडल इट व्हेरी वेल, आय नो इट. आणि बघूया आता, नशीबवान हे नवीन मालिका आमची सुरू होते स्टार प्रवाहावरती. ती जर लोकांना पसंत पडली तर खूप मजा येईल, कारण ह्या मालिकेसाठी खूप मेहनत घेतली हो, आदिनाथ. दिसतंय प्रमोकडून दिसतंय. सर थँक्यू सो मच. जाता जाता शेवटचा प्रश्न तुम्ही दोघं एकत्र आहात म्हणून विचारतो आहे, संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला, तात्या विंचू रिटर्न कधी? आता विंचू रिटर्न लवकरच. महाराष्ट्राचे प्रेक्षक पण नशीबवान आहेत, हो. कारण तात्या विंचू लवकरच येणार आहे. चलो थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट.